आज मनमाडमध्ये ज्या नगरपालिकेच्या पोटनिवडणुका लागल्या त्या पोटनिवडणुकांना शिवसेनेच्या 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. मधल्या काळात निवडणुकांना आम्हाला येता आलं नव्हतं. पण मग काल परवाकडे इथून आम्हाला उमेदवारांच्याकडनं माननीय जयंत झेंडेंच्याकडनं आग्रह आला, दत्तांच्याकडनं आला, भाई जमलं तर येऊन तर जा निदान. म्हणून मी आणि आमचे हरुणभाई शेख आमदार खान हरुण खान सॉरी, ते नेहमी असं होत राहतं, हे दोघ जण इथं प्रचारासाठी आलो. आमचे 2 उमेदवार आहेत, एक ज्योती वाघमारे आहेत आणि शिफा जावेद आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही 2 जण इथं आलेलो आहोत. मनमाडमध्ये येताना मला खूप जुन्या आठवणी आहेत माझ्या. तुम्ही जसं म्हणाल तसं आहेतच, कारण मी इथं जवळजवळ 92 ते 2005 इतके वर्ष या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात काम केलं. त्यामुळे ते एक ऋणानुबंध आहेत, त्या प्रेमापोटी ती माणसं बोलवत असतात. आणि आज आम्ही माझ्यासोबत दत्ता गायकवाड ते जिल्हा आमचे उपनेते आहेत, ते इथे उपस्थित आहेत, तेही या निमित्तानं आलेले आहेत. त्यामुळे मला हा सगळा हे जुने सवंगडी आहेत माझी इथे उपस्थित आहेत. ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू झालं आहे आणि जे शिंदे गटाचे आमदार आहेत कृपाल तुमाने यांनी सांगितलं का हा जो ऑपरेशन टायगर आहे तो अंतिम टप्प्यात आहे. खासदारांची आमची बोलणी झालेली आहे आणि लवकरच ते पक्षांतर करणार आहे. मला हास्यास्पद नाही वाटत का तुम्हाला? कोण कृपाळ तुमाने? त्याची स्वतःची त्याच्या पक्षात काय किंमत आहे? गल्लीतलं पोमेरियन काहीतरी भ्याव भ्याव केलं तर त्याला धरता का तुम्ही? मुळात असं आहे, टायगर बनायला आधी टायगर शिल्लक आहे का बघा त्यांच्यातला. तो दात काढलेले वाघ ते तिथे जाऊन तिकडे गृहमंत्र्याच्या पायावर डोकं ठेवणारी लोक दिसतात. लाचार झाले दिल्ली पुढे ती माणसं दात हे अशा प्रकारच्या वल्गना करतात. तेव्हा मला तुमच्या सगळ्यांचं आश्चर्य वाटतं. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, मी या सगळ्या मीडियातील सगळ्यांना हात जोडून विचारतो, देशापुढच्या सगळ्यात महत्वाच्या समस्या कोणत्या सांगा. का हो, तुम्हाला वाटत नाही का लोकशाहीवर काल एवढा मोठा हल्ला झाला, 4000 ईव्हीएम मशीन जाळल्या, तुमच्या सगळ्या चॅनलनी किती वेळा दाखवले सांगा बरं? ही बातमी दिवस रात्र दाखवत आहे आणि मग तुम्हाला गोदी मीडिया बोललं का राग येतो? कोणाची तरी गोदी झाला जात ना तुम्ही. मग ही जी काही परिस्थिती देशामध्ये आहे त्यावर तुमचं भाष्य नाही. तिकडे ते न्यायाधीश सगळे टूरवर मजा मारायला फिरतायत. लाखो इकडे केसेस पेंडिंग आहेत. आज देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या त्यामधील आर्टिकल 10चा इतका मोठा भंग होत असताना, म्हणजे आता संबंध आमचं संविधान उद्ध्वस्त केलं जातंय, त्यावर न्याय देत नाहीये. नुसता जस्टिस डिलेड नाहीये, तो डिस्ट्रॉइड आहे, आता उद्ध्वस्त केलाय बरं का. त्यावर तुम्ही बोलत नाही. तो इलेक्शन कमिशनर नावाचे गुलाम उभे आहेत, ते ईडी नावाचे गुलाम उभे आहेत. लाज वाटली पाहिजे. तुम्ही जेव्हा एखाद्याचं चारित्र्य हनन होतं ईडीच्या केस नंतर, आणि जेव्हा कोर्ट त्यांना कुठलाही कारण न देता सांगता की ह्याच्यामध्ये कुठेच काही नाही या केसमध्ये आणि सोडून देतं, तेव्हा तुमचा आवाज कुठेच येत नाही हो. एकच गोष्ट आठवण करून सांगतो, कालच्या परवाच्या त्या बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ममता बॅनर्जींच्या पक्षासाठी मदत करण्याची एक कुठलीतरी एजन्सी होती, ती प्रशांत किशोर आहेत त्यांची, ती तशा पद्धतीची आहे. त्यांना ईडीने धाड टाकली. स्वतः ममता बॅनर्जी घेऊन तिथे कागद त्यांचे काढून घेतले होते. त्यानंतर त्या माणसाला अटक केली आणि अटक करून त्याच्याकडनं माहिती घेत राहिले असतील. निवडणूक संपल्यानंतर कुठलंही कारण न देता ईडीने सोडून दिलं. काय ही लोकशाही आहे का? त्या पत्रकाराला अटक केल्यानंतर किंवा त्या एजन्सीच्या माणसाला अटक केल्यानंतर जो अनालिसिस करतो निवडणुकीच्या, त्याला अटक केल्यानंतर कुठलंही कारण न देता ईडीने साहित्य सोडून दिलं. इलेक्शन निवडणूक संपल्या सोडलं का हो? ही लोकशाही आहे का? त्याच्यावर तुमची आवाज यायला पाहिजे. खरं तुमचा चौथा स्तंभ तिथं ताकदवान दिसू द्या, तो ताकदवान दिसत नाहीये. हे काय घेऊन बसतात विषय तुम्हाला? मला आश्चर्य वाटतं. कुठला टायगर? कोण टायगर? ते टायगर आहे, ते बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतात का? लाचार लोकांचे घेऊन प्रश्न. लोकसभेत आला, खाली विधानसभेत मला ऍडजस्ट करा, अशी ही माणसं आहेत. त्या माणसांबद्दल तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटत राहतं. साहेब, विषय असा होता
की सध्या नाफेड ज्या पद्धतीने कांदा खरेदी करते, हे पहिल्यांदा धन्यवाद देतो तुम्हाला. पहिल्यांदा जो भाव दिला त्याच्यानंतर तो भाव परत वाढवला आणि परत तिसऱ्या वेळेला भाव वाढवला. मात्र आजही शेतकरी जे आहे ते नाफेडकडे खरेदी करण्यासाठी जात नाहीये. म्हणजे ही नाफेडची जी खरेदी आहे ही गोलमाल आहे का? मागच्या वेळेला पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला होता. हा शब्द तुम्ही केलात ना, तो आत्तापासून इथपर्यंत भ्रष्टाचार आहे. 1 रुपया किलोने कांदा, काय माझ्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करताय हो तुम्ही. सर्वाधिक आत्महत्या करणारा शेतकरी महाराष्ट्रातला आहे बरं. हे विधानसभेत ओरडत असतात सगळी माणसं आमची. वाटतं का? तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना पहा, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांपासून रोज तुम्ही असे वेगळे कुठले तरी धार्मिक राजकीय विषय घेऊन प्रत्यक्षात मूलभूत अन्न पाण्याचे जे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे नीट सारखी परीक्षा 22 लाख विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं, मुलांनी आत्महत्या केल्या, मंत्र्याला अजूनही राजीनामा दिला नाही. लक्षात घ्या, इतकं संवेदनाहीन असलेले सरकार आहे. रेल्वेचे अपघात होत्या, किती माणसं मरू मंत्री राजीनामा देत नाही. एवढ्या मुलांचं जीवन उद्ध्वस्त केलं, मंत्री राजीनामा देत नाही. आता तर दुष्काळाची अशी भयानक परिस्थिती आहे. काल परवडे 81 लाख महिलांना तुम्ही त्या अपात्र केल्या. लाडली बहीण, त्या सगळ्या महिलांना पण विचारतो, ताई काय झालं ग? तू लाडकी होतीस ना ग, मग तुझे कसे पैसे बंद केले? 81 लाख आकडा धरा आणि त्यांच्या सगळ्या विजयातला मतांचा फरक पहा तुम्हाला. एक महिला म्हणजे तिचं एकटीचं मत देऊ नका, तिला मिळतात म्हणून तिचे पती कदाचित मतदान करतील, मुलगा पण मतदान करतील, आपण तिलाच धरू. 8 त्रिक 24, 2,40,40,00,000 मतदान. तेवढं मतदान काढा का? हे सत्तेवर बसतात का बघा. विकतच घेणार ते सुद्धा. बिहारमध्ये काय केलं? देशाच्या पंतप्रधानांनी 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले. मग ती श्रीमंत आहे, गरीब आहे, काय नाही, सगळ्यांना 10,000 रुपये. कोणाच्या बापाचा पैसा? तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी? हा जनतेचा पैसा आहे. आणि म्हणून सध्या देशामध्ये असलेले हे जे महत्वपूर्ण विषय आहेत, न्यायालयीन व्यवस्था, सगळ्या संस्था बटीक झाल्यात राज्यकर्त्यांचं, ते पहा. उगाच काहीतरी सांगत राहणार. त्या आमच्या खासदारांचं तुम्ही चारित्र्य हनन करताय, त्यांचं मलिन करताय, हे लक्षात घ्या. आणि काल गेले की नाही त्यांची माणसं, सरळ सरळ 20 जण दिसले. दाखवा ना आमची, कुठे 7 जण आहेत ते? 8वा इथे समोर बसलाय, 9वा दिल्लीत गेलेला आहे, दुसरा 6वा पण दिल्लीत आहे. आता कोण गेले कोणते कोणते? नवाजे पण दिल्लीत आहेत, अनिल देसाई दिल्लीत आहेत, मी इकडे गल्लीत आहे. बोला तर आणखी कुठे येणाऱ्यांची फोटो दाखवायला. तुमच्याकडे जी नाव आहेत त्यांना जाऊन विचारा, तू इथे कसा अजून गेला नाही कसा? कृपया तुम्हाला नाही विचार, हे आले तुझ्या घरी जेवायला आले का रे बाबा? काय महाराष्ट्राचं कलंकित होतोय महाराष्ट्र, त्याची चिंता नाही आपल्याला. मुलींवर अत्याचार होत आहेत, कोयता गँग फिरते, रोज भ्रष्टाचार आहे, महिलांवर अत्याचार आहेत, खून दरोडे होत आहेत. हा महाराष्ट्र आहे माझा. हे सगळे प्रश्न बाजूला ठेवायचे. घराघरात गेला, खराचा प्रश्न आता सगळं, त्याचा बंगला का नाही तोडला? दुसरा धर्म बघून बंगला तोडला असता, तेवढ्या दुसरा असतं कोणतं केलं असतं ना. हे तुमचं राजकारण. बाई